पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर राज्यामधल्या 4900 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण। मोदींच्या सभेची जय्यत तयारी। यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी कडक सुरक्षा व्यवस्था। विदर्भातून 4000 पोलिसांचा फौजफाटा। मोदींच्या सभेसाठी जिल्हाभरातून महिला बचत गटाच्या महिला सभास्थळी दाखल। मोदींसंदर्भात बंजारा भाषेतलं गाणं म्हणत महिला सभास्थळी। यवतमाळमधल्या पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी बंजारा महिला दाखल। पारंपरिक पोशाखात लोकनृत्य सादर। पंतप्रधान मोदींच्या यवतमाळमधल्या सभेमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात वापरलेल्या खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर्स। काँग्रेसला देणगी कशी द्यावी याचीही स्टिकरवर माहिती। स्टिकर्स काढायला सुरुवात। यवतमाळमध्ये होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी राज्यभरातील 1925 बसेस आरक्षित। बसवर जवळपास 5 कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज। त्यामुळे राज्यभरातील एसटीची सेवा मात्र कोलमडली। अनेक बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी। मोदींच्या सभेसाठी बुलढाण्यातून 150 एसटी बसेस यवतमाळच्या दिशेने रवाना। एकाच वेळी इतक्या बसेस सभेसाठी पाठवण्यात आल्यामुळे बुलढाण्यातील प्रवासी सेवा ही कोलमडली। बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी। राष्ट्रवादी अजित पवार गट शिरूर लोकसभेची जागा लढवणार। अजित पवार, सुनील तटकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीत निर्णय। बैठकीला शिवसेनेकडून इच्छुक शिवाजीराव आढळराव पाटील सुद्धा उपस्थित। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ भाजपला द्या। मदन येरावार यांची मागणी। पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील। जो उमेदवार देतील त्याच्या विजयासाठी प्रयत्न करू। येरावार यांच्याकडून स्पष्टीकरण। सुप्रिया सुळे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर। भिगवण चौकातील पक्ष कार्यालयात सुप्रिया सुळेंचा जनता दरबार। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात 1 आणि 2 मार्चला जोरदार पावसासह गारपिटीचा अंदाज। तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हिंगोली, जालना, परभणी जिल्ह्यातही गारपिटीचा अंदाज। नाशिकच्या मनमाड शहरासह चांदवड तालुक्यातल्या पूर्व भागाला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा। काढणीला आलेला गहू, हरभरा जमीनदोस्त। जालन्यातील जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यामध्ये गारपिटीचा तडाखा। 11691 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नुकसानीचा 66 गावातील 20800 शेतकऱ्यांना फटका। पावसात 7 जनावरे दगावली। 2 शेतकऱ्यांचाही वीज पडून मृत्यू। भंडाऱ्याच्या रेल्वे स्थानकाबाहेरील अतिक्रमणावर महसूल आणि पोलीस प्रशासनाची कारवाई। पोलिसांच्या बंदोबस्तात बुलडोजर चालवून अतिक्रमण हटवलं। गेल्या 3 दिवसांपासून परभणीच्या गंगाखेडमध्ये नागरिकांचं आमरण उपोषण। गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याची मागणी। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं बँड बजाव आंदोलन। 8 साखर कारखान्यांकडे एफआरपीचे 90 कोटी रुपये थकल्यामुळे आंदोलन। जळगाव जिल्ह्यातील भडगावमध्ये प्रस्तावित असलेला आरटीओ कार्यालय चाळीसगावमध्ये हलवण्यात आल्यानं भडगावकर आक्रमक। प्रशासनाच्या विरोधात शहरवासियांकडून बंदची हाक। 30% वेतनवाढीसह शाश्वत रोजगाराच्या मागणीसाठी राज्यभरातील 65,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 2000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही आंदोलनात सहभाग। वीज निर्मिती केंद्राबाहेर निदर्शनं। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर भंडाऱ्यातील ढिवर समाजाचं आंदोलन मागे। 7 दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा। बीड बायपास मार्गावर टेम्पोचा भीषण अपघात। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो रस्त्यावर उलटला। अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी। सुदैवानं जीवितहानी नाही। जेजुरी पोलिसांची भोसलेवाडीजवळ बेकायदेशीर हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्टीवर छापेमारी। 7000 लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारं कच्चं रसायन आणि साहित्य जप्त। नुकत्याच झालेल्या माघी यात्रेमध्ये विठुराया चरणी भक्तांचं भरभरून दान। तब्बल 3.5 कोटी रुपये भाविकांनी केले अर्पण। गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 लाख रुपयांची वाढ झाल्याची मंदिर समितीची माहिती।
अहमदनगरच्या शेवगावमध्ये तलवारीचा धाक दाखवून 10 लाख रुपये लंपास करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक. बडोदा बँकेच्या काही अंतरावर घडली घटना. 10 लाख रुपयांची रक्कम आरोपींकडून जप्त. भंडारा जिल्हा कारागृहातील कैद्याचा महिला रक्षकावर हल्ला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी. वेळ संपल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉल बंद केल्यानं कैद्याचं कृत्य. चंद्रपूर शहरात भर रस्त्यावर विद्यार्थिनीचा मोबाईल ओढून चोरटे पसार. रामनगर पोलिसांकडून तपास सुरू. अकोल्यामध्ये तूर चोरीसाठी ट्रक चालकाकडून स्वतःच्या अपघाताचा बनाव. तक्रारीनंतर पोलीस तपासात प्रकार उघड. 148 क्विंटल तुरीसह ट्रक आणि चालक ताब्यात. रिपाईचे अकोला महानगर प्रमुख गजानन कांबळे यांच्यावर एमपीडी ऍक्ट अंतर्गत कारवाई. गजानन कांबळेंवर अनेक गुन्हे दाखल. कारागृहात रवाना. अकोल्यात शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा. 10 विद्यार्थी अकोला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.